नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य सेवकबद्दल आणि ग्रामसेवकबद्दल झेडपी विभागाकडून माहिती समोर आलेली. ही एक्झाम कधी होणार आहे मित्रांनो, याचं टाइम टेबल सुद्धा कधीपर्यंत येईल या संदर्भात माहिती समोर आलेली. ती संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला टाइम टेबल येईल मित्रांनो, टाइम टेबल कधीपर्यंत येईल, किती तारखेला टाइम टेबल येईल हे सुद्धा समजलेलं आहे. मित्रांनो, त्यानंतर एक्झाम कधीपर्यंत येईल हे सुद्धा समजलेलं आहे. मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल क्लिक करा, जेणेकरून मित्रांनो तलाठी भरती, आरोग्य भरती व येणाऱ्या सर्व परीक्षा आपण करत असतो त्या संदर्भात प्रत्येक अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या. प्रत्येक माहिती जी आपण चॅनलवर टाकतो ती सर्वप्रथम तुम्हाला भेटते. त्यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर चला मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, त्याआधी हे बघून घ्या की एवढा वेळ का लागला एक्झाम होण्यासाठी, टाइम टेबल येण्यासाठी एवढा उशीर का झाला. तर मित्रांनो, आरोग्य सेवक 40%, 50% आणि ग्रामसेवकमध्ये काही पदे म्हणजे काही जिल्ह्यातील जागा पेसा क्षेत्राच्या अंतर्गत येतात. व मित्रांनो, तलाठी भरतीचा निकाल ज्या कारणामुळे रखडला, ज्या पेसा केसच्या सुनावणी न झाल्यामुळे मित्रांनो यामध्ये उशीर झालेला आहे. ही सुनावणी एकदाही झाली नाही. यामध्ये प्रत्येक वेळेस ज्यावेळेस सुनावणीची तारीख जवळ येते एक्स्ट्रा टाइम दिला जातो सुनावणीला, म्हणजे पुढची तारीख दिली जाते. त्यामुळे मित्रांनो या परीक्षा घेण्यासाठी उशीर होत आहे. यामध्ये तलाठीच्या पदाचा निकाल सुद्धा मित्रांनो राखून ठेवलेला आहे, पण त्याचा निकाल लागला व सर्व मार्क वगैरे सोडले. फक्त निकाल व मित्रांनो जॉईनिंग नंतर होणार आहे. त्यामुळेच मित्रांनो आता झेडपी, आरोग्य सेवक 40%, 50% आणि ग्रामसेवक यांच्या सुद्धा एक्झाम होऊन मार्क सोडण्यात येईल. मित्रांनो, केसची सुनावणी सुद्धा त्यापर्यंत होईल व त्याचा निकाल सुद्धा लागेल. त्याआधी निकाल लागला नाही तर फक्त मित्रांनो जॉईनिंग पेंडिंग ठेवण्यात येईल. बाकीची सगळी प्रोसेस होईल. तर मित्रांनो, आता एक्झामची तारीख कधीपर्यंत येईल, टाइम टेबल कधी येणार आहे या संदर्भात ही माहिती बघण्यासाठी पुढील ऑडिओ ऐका. मित्रांनो, झेडपीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे. एक्झाम होणार आहे हो सर, म्हणजे तरी पण एक्झॅक्ट डेट 29 तारखेला सुपरवायझरची एक्झाम आहे. अंगणवाडी परीक्षेची आणि आरोग्य सेवक आरोग्य सेवकाची मार्चच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात 4 पदांच्या घेणार आहेत आम्ही. सर त्याचा टाइम टेबल केव्हापर्यंत येईल सर? मग 29 तारखेला. बरं सर, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. मित्रांनो, यावरून असं समजते की 29 तारखेला सुपरवायझरची एक्झाम आहे. त्या दिवशीच मित्रांनो पुढील टाइम टेबल येणार आहे की कोणती एक्झाम, आरोग्य सेवक 40%, 50% आणि ग्रामसेवक या पदांचे एक्झाम कधी होणार आहेत, तारीख आणि मित्रांनो जिल्हेवाईज सुद्धा जे असेल त्यांचं शेड्यूल त्यानुसार येणार आहे. मित्रांनो, तर काळजी करू नका. जेवढे दिवस तुम्ही आता एवढ्या दिवसापासून अभ्यास केलेला आहे, 4 वर्ष झाले मित्रांनो ही एक्झाम झाली नाही. आता फायनली एक्झाम होणार आहे. याचा टाइम टेबल सुद्धा 29 तारखेला वेबसाईटवर येईल. मित्रांनो, तुम्हाला समजेलच. मित्रांनो, आता तुम्ही एक काम करा की जे एक्झाम तुम्ही तयारी करत आहात ती आता जोराने चालू करा. एवढे दिवस तुम्ही एक्झाम केली, एक्झामची तयारी केली मित्रांनो, ती वाया जायला नको. व मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, कारण मित्रांनो प्रत्येक अपडेट त्या ठिकाणी येत असते. जेव्हा टाइम टेबल येईल किंवा या संदर्भात काहीही अपडेट येईल तर सर्वप्रथम त्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात येईल मित्रांनो. त्यानंतर व्हिडिओ बनवण्यात येईल त्याचा. तर मित्रांनो, त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तसंच कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा लिंक आहे. त्यावर क्लिक करून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व मित्रांनो पुढील सर्व अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व मित्रांनो, पोलीस भरती करत असताना सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे मागची झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे. त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले आहेत, कोणत्या प्रकारे काठिण्य पातळीवर प्रश्न आलेले आहेत. मित्रांनो, यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी 40,000 जम्बोनंतर आता 45,000 जम्बो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये एनालिसिस करून मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न, त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी, कोणकोणत्या जिल्ह्यात कोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे. मित्रांनो, हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे. यामध्ये प्रत्येक क्वेश्चन, प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन अवघड वाटत असेल, काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये QR कोड दिलेला आहे. त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर QR कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटेल. मित्रांनो, डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा त्यामध्ये दिलेले आहे. मित्रांनो, प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक QR कोड आहे. त्या QR कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता. मित्रांनो, हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये भारतीय प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले आहे. मित्रांनो,
जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच त्यांना 40,000 जंबो किंवा 45,000 जंबो म्हणा, तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.